मुंबईत मुसळधार पावसामुळे 7 जुलैचं शक्तीपीठ विरोधी आंदोलन तात्पुरते स्थगित. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा पावसामुळे रस्ता आणि वाहतुकीच्या अडचणीमुळे मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे. आज कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या शेतकरी बैठकीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने अधिकृत घोषणा करत हा निर्णय जाहीर केलेला आहे. आंदोलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे कॉम्रेड धनाजी गुरव यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुंबई आणि परिसरात पुढील 24 ते 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यामधून हजारो शेतकरी मुंबईत येणार होते. मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था तसेच दरड कोसळणे आणि वाहतुकीला अडचण निर्माण होणे या कारणासह आझाद मैदानात पावसाचे गर्दीचे व्यवस्थापन करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. चालू पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव आणण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकऱ्यांचा संघर्ष थांबलेला नाही. संघर्ष समितीने दिलेल्या संकेतानुसार पावसाचा जोर ओसरताच नवी तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल. कामेरी येथील बैठकीला प्रामुख्यानं कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील, काका शामराव पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, छायाताई पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानात धरणे आंदोलन करायचं असा निर्णय घेऊन सगळ्या संघटनेनं सगळीकडून फार चांगली तयारी केलेली आहे. लोकांची नोंदणी झालेली आहे. त्यासाठी जाणाऱ्या गाड्या फिक्स आम्ही केलेल्या आहेत. त्यांची भाडी ॲडव्हान्स दिलेली आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही आमचा मंडप वॉटरप्रूफ मंडप घातलेला आहे. तिथं खुर्च्यांची, लाईटची सगळी व्यवस्था झालेली आहे. आमच्या लोकांच्या जेवणाचं नियोजन झालेलं आहे. पण अचानकपणे मुंबईतला पाऊस प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं आणि मुंबईकडे जाणारे रेल्वे आणि रस्ते बंद झाल्यामुळं आपलं तिथं पोचणं अवघड झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईला जाण्यामध्ये सगळ्याच वाहतुकीच्या दृष्टीनं रिस्क असल्यामुळं संघटनेच्या वतीनं आम्ही विचारविनिमय करून हे आंदोलन स्थगित करायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही पुढच्या आंदोलनाच्या तयारीत आहोतच आणि हे पुढचं आंदोलन लवकरात लवकर ठरवून आम्ही जाहीर करू. पण उद्या 7 जुलै रोजी आझाद मैदानावर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं नियोजित असलेलं धरणं आंदोलन आम्ही पावसामुळं आणि रस्ते बंद झाल्यामुळं स्थगित करत आहोत. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं जे आवाहन केलं होतं आणि आपलं शेतकऱ्यांचं वादळ जे मुंबईला धडकणार होतं त्यामध्ये प्रचंड उत्साहामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यातून जे बाधित आहेत आणि बाधित नसणारे, बाधित होणारे या सर्वांनी प्रचंड तयारी केली. ती तरुणांचा अमाप उत्साह आजही होता, कालही होता आणि उद्याही राहणार आहे. परंतु यामध्ये जी तयारी केली होती उल्लेखनीय आणि आमचे जे बांधव आहेत जे पुण्याला आहेत, मुंबईला खास करून जे आमचे बांधव राहणार आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला आधार देऊन आमची सगळी सोय करण्याचा विडा उचलला होता. नव्हे तर प्रत्यक्ष ॲडव्हान्सही दिले होते. आम्ही गेल्यानंतर आमच्या नाश्त्या पाण्याची, तिथल्या राहण्याची सोय आणि जेवणाची प्रामुख्याने जी सोय होती ती ताकदीनं केली होती. त्यांचं खरं तर आम्ही शब्दात म्हणजे आभार मानणंही आम्हाला होणं शक्य नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला हे ऋण त्यांचं फेडता येणार नाही आणि असाच ऋणानुबंध कायम राहावा या दृष्टीनं आम्ही सगळेजण आजच्या या संघर्ष समितीच्या वतीनं त्यांचा आभारदर्शक ठराव मांडत आहे आणि तो बहुमतानं मंजूर करत आहे सगळेजण. आणि पुढेही आम्हाला अशीच साथ द्यावी, किंबहुना हा सगळ्यांचा लढा समजून आम्ही मुंबईकर, आम्ही सांगलीकर, आम्ही महाराष्ट्रवाले सगळे या शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी शेवटच्या टोकापर्यंत संघर्ष करत राहावा ही मनोभावना व्यक्त करून मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो, थांबतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.